हे दृश्य आहे तर सीएसटी स्थानकावरील पिवळ्या रेषेच्या मागे उभे राहा। स्टेशन अक्षरशः तुडुंब भरला आहे। संध्याकाळचे 5 वाजण्याची वेळ झाली आहे। आज आपण पाहतोय की या ठिकाणी स्टेशनवरती तुफान गर्दी झाली आहे। आज रविवार आहे आणि अशा वेळेस आपण पाहू शकताय की स्टेशन अक्षरशः तुडुंब भरला आहे आणि या सगळ्या आलेल्या प्रवाशांना मुंबई नवी मुंबई या ठिकाणी आंदोलकांना राहण्याची व्यवस्था केली असल्यामुळे आंदोलक त्या ठिकाणी आता वळाला आहे। संध्याकाळचे 5 वाजण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे आंदोलक आता घरी निघाला आहे। ज्या ठिकाणी मुक्कामाची सोय आहे त्या ठिकाणी निघालाय आणि स्टेशन अक्षरशः तुडुंब भरले। आपण स्टेशनची ही परिस्थिती आपण पाहू शकताय। मागच्या साईडला सगळे स्टेशन फुल भरलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणच्या स्टेशनवरती मार्गदर्शन केलं जात आहे। दृश्य आहे तर सीएसटी स्थानकावरील त्या ठिकाणी आपण पाहतोय की फर्स्ट क्लासचे काही डबे आहेत, तर फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये महिलांना न येऊ देण्यासाठी देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर आपण आज या लोकलमध्ये आलोय। लोकलमध्ये ही जी परिस्थिती आहे, हा फर्स्ट क्लासचा डबा आहे। त्यासोबत काही नांदेडवरून प्रवासी आले आहेत। काय सांगाल तुम्ही, किती दिवसापासून आलात? आम्ही अंतरवाली सराटी पासूनच आहोत दादा सोबत। दादा इथं ज्या दिवशी आले तेव्हापासून आम्ही इथंच आहे। मग आज आता काय निर्णय? आज तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवसाची परवानगी दिली होती, चौथ्या दिवसाचं काय? आम्हाला कुठल्या दिवसाचं आम्हाला काहीच घेणं नाही। आमची स्वराज्याची आमच्या छत्रपती राजांनी घडवलेली राजधानी आहे, ही आमची राजधानी आहे। आम्हाला कशाची परवानगी लागते? ते आमचं गाव आहे, आम्हाला कोणाची परवानगी लागत नाही, काय नाही। दादा बसतील इतके दिवस मुंबईमधून कुठलाही मराठा सेवक कुठेही जाणार नाही। वर उलट गावाकडून मराठा बांधव इकडे यायलेले आहेत। इथून कुठलाही बांधव कुठे जाणार नाही। मराठ्यांना आरक्षण भेटल्याशिवाय कुठलाही मराठा कुठेही जाणार नाही। सर्व इथंच राहतील मुंबईमध्येच। कोणाला जायचं असेल तर मुंबई सोडून जावं। ज्यांना कोणाला त्रास होत असेल मुंबईचा आमचा मुंबईमध्ये, त्यांनी बिलकुल मुंबई सोडून जावं। आम्ही कुठेही जाणार नाही, कारण आमच्या राजांनी घडवलेली मुंबई आहे, त्यांच्या बापाची नाही आहे। तुम्ही मनोज जरांगेंच्या जवळच्या आहात, त्यांच्या सोबत असता नेहमी। काय सांगाल की जेव्हा मुंबईमध्ये मनोज जरांगे हे आले, आता त्यांना एका दिवसाची परवानगी दिली, आता तुम्ही म्हणताय की आम्ही उठणार नाही आणि खरोखर मुंबई जाम झाली। आज रविवार होता म्हणून मुंबईकरांना त्रास झाला नाही, उद्यापासून मुंबईकरांना त्रास होईल। काय सरकारच्या आरमुटी धोरणाबद्दल काय बोलायचं? सरकार तर पहिलेपासून आरमुटी धोरण आहे। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपली पोळी भाजायची, हे सरकारचं पहिलेपासून आरमुटी धोरण आहे। पण यावेळेस मराठ्यांनी ठाण मांडलेलं आहे, याच्या पुढे कुठलंही टेन्शन नाही। त्यामुळे आम्ही आज इथं आलो आहोत। याच्यानंतर भविष्यात आम्ही मुंबईच्या पुढे कुठे जाणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय इथून आम्ही जाणार नाही। आज आपल्यासोबत उमरखेड या परिसरातून देखील मनोज जरांगे यांच्या जवळचे हे आलेले आहेत। काय सांगाल तुम्ही, किती दिवसापासून मुंबईमध्ये आहात? आम्ही नेहमी पहिलेपासूनच मनोज दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे। आम्ही उमरखेड म्हणजे विदर्भातून आलेलो आहोत आणि विदर्भातला मराठा सुद्धा मनोज दादांच्या पाठीमागे ठामपणे आहे, हे आम्ही दाखवून दिलेलं आहे। मुंबई असो की याच्या पुढे दिल्ली सुद्धा असो, आम्ही मनोज दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी लोकांना खायला नाही मिळालं आणि तिसऱ्या दिवशी आज भरभरून गाड्या आलेल्या आहेत। कसं हे सगळं मॅनेजमेंट तुम्ही केलेलं आहे, कशा पद्धतीने करता? कारण की आम्ही पाहतो की अंतरवली सराटी येथे मोठी सभा झालेली असो किंवा मोठमोठाले जिल्हा वाईज दौरे झालेले असो, हे गरजवंत मराठा हा घरून चटणी भाकर करून नेहमीच भरभरून अन्न देतो। आणि एक पहिल्याच दिवशी आम्हाला मुंबईमध्ये आल्याच्या नंतर अन्न म्हणजे खाऊगल्ली बंद असो किंवा आमची तयारी म्हणजे गाडीमध्ये होतं सर्व, पण इथे वाहनं येऊ दिले नाही म्हणून आम्हाला खायला भेटलं नाही, पहिल्याशी पाणी सुद्धा भेटलं नाही। आणि महानगरपालिकेनं पाण्याचे नळ सुद्धा बंद केले, कुलूप लावून ठेवले। त्यानंतर आम्ही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून की आज तुम्ही पाहू शकता की खायला पाणी आणि अन्न आलेलं आहे। तुम्ही सांगा की खरोखर ज्या पहिल्या दिवशी जी परिस्थिती होती आणि आज अगदी विरुद्ध परिस्थिती आहे, आता आंदोलक उपाशी राहणार नाही, हे सगळी मॅनेजमेंट जे आहे तुमची टीम कशा पद्धतीने करते? हे कुठलीही आमची टीम नाही आहे, सर्व मराठा सेवक आहेत। सर्व ज्याच्या त्याच्या पद्धतीने फक्त सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करतात। जेव्हा समाजाला गावामध्ये वाटलं की आमच्या मुलांना मुंबईमध्ये जेवायला अन्न नाही आहे, म्हणून आमच्या समाजाने कालपासून अख्ख्या मुंबईला पुरेल एवढं अन्न पाठवलेलं आहे। आणखी 3 दिवस जरी मुंबईला आमचं अन्न कमी पडणार नाहीये, एवढं समाजाने आज तुम्ही बघितलं दिवसभरामध्ये अन्नच अन्न आहे। आणि आणखीही उद्यापासून सुद्धा आणखी भरपूर अन्न गावाकडून येणार आहे। याच्यामागे आमची कुठली यंत्रणा नाहीये, कुणी नाही। एक गाववाल्यांनी प्रत्येक गावागावातले लोकांनी तुम्ही बघितलं, चटणी आहे, लोणचं आहे, कांदा आहे, चपाती आहे, भाकर आहे, तांदूळाची भाकर आहे। कोकणामधून तांदळाच्या भाकरी आलेल्या आहेत। आम्हाला कुठेही त्यांना वाटलं नाही की आमचे लेकरं कुठे उपाशी मराव, पण या सरकारला वाटलं होतं की हे उपाशी मरतील आणि मुंबई सोडून जातील।
आम्ही मुंबई सोडणार नाही, या सरकारला आम्ही ठामपणे इथून सांगतो. आपण पाहतोय की पहिल्या दिवशी जी परिस्थिती या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर पहिलंच हे आंदोलन आहे जे जगभरात गाजलेलं आहे. कारण ज्या दिवशी एक आंदोलक आपल्या मुंबईमध्ये पाहुणा म्हणून येतो आणि अशा वेळेस त्या आंदोलकांना उपाशी ठेवल्या गेलं, त्यांना शौचालयासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. पहिल्या दिवशी प्रशासनानं केलेला हा छळ हे जेव्हा महाराष्ट्राला टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळाला, त्याच्यानंतर हजारो गाड्या या ठिकाणी आल्या. अक्षरशः एक गाडी तर 1,00,000 भाकरी घेऊन आज आली होती. हजारो या ठिकाणी आलेले आंदोलक जे आहेत ते आता या ठिकाणी तृप्त आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पाऊस होता, पण ह्या 2 दिवसामध्ये पाऊस नाही आहे. परिस्थिती आता कोरडी आहे, त्यामुळे आंदोलकांना अगदी बिनधास्तपणे आंदोलन करता येते. या ठिकाणी आता चिखल नाही आहे किंवा पाणी नाही आहे, त्यामुळे आंदोलक देखील आता एकदम सुखी आहे. आणि खरं तर आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीची परवानगी पहिले 1 दिवस, नंतर दुसरा दिवस आणि आज तिसऱ्या दिवशीची दिली होती. खरं पाहायला गेलं तर शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या होत्या, पण सोमवारचं काय हा प्रश्न आता सरकार समोर आहे. खरं तर सरकार समोर हे चॅलेंज आहे, कारण उद्या हा वर्किंग डे आहे आणि उद्या ज्या तुडुंब लोकल जे आहेत नोकरदारांनी भरणाऱ्या, त्याचबरोबर या ठिकाणी आंदोलक वर्ग देखील या लोकलमधून प्रवास करणार. आणि आंदोलकांनी अक्षरशः आज तर पाहिलं आपण सगळे रस्ते गाड्या लावून जाम केले आहेत, कारण पोलीस देखील त्यांना रोखू शकले नाही आहे. त्यामुळे पुढे काय होतं ते पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरामॅन देवाशिषसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.